माधुरी हत्तीनीला नांदणी मठात पाठवण्याबाबतचा निर्णय उच्चस्तरीय समितीकडे सोपवण्यात यावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला। यामुळे सोमवारीच नांदणी मठाकडून उच्चस्तरीय समितीकडे अर्ज करण्यात येणार असून लवकरच माधुरी हत्ती परत येणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे। न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। यावेळी राज्य सरकारचे वकील ॲडव्होकेट धर्माधिकारी यांनी माधुरीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वंतारा येथे पाठवण्यात आल्याचे सांगितले। मात्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने नांदणी मठात अद्ययावत पुनर्वसन केंद्र उभारून तिथेच उपचार सुरू ठेवण्याचे ठरले आहे, अशी माहिती त्यांनी दिली। दरम्यान पेटाच्या वकिलांनी माधुरीची तब्येत खराब असल्याचं नमूद केले। मात्र वणताराच्या वकिलांनी माधुरी आनंदात असून तब्येत चांगली आहे असे प्रतिपादन केले। राजू शेट्टी यांनी पेटाकडून हेतुपुरस्सर खोटा प्रसार होत असल्याचा आरोप केलाय। न्यायालयाने उच्चस्तरीय समितीची कार्यकक्षा विचारली असता ही समिती देशातील पाळीव हत्तींच्या देखरेखीची असल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने माधुरी हत्तींबाबतचा सर्व निर्णय आता उच्चस्तरीय समितीने घ्यावा असे निर्देश दिलेत। आज सुप्रीम कोर्टामध्ये माधुरी हत्तीला पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणि नांदणी मठामध्ये परत आणण्याच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिकेची सुनावणी झाली। राज्य सरकार, वणतारा आणि नांदणी मठाने संयुक्तपणानं भूमिका मांडली की नांदणी मठानं 7-8 एकर जमीन वणताराच्या देखरेखीखाली माधुरी हत्ती आणि इतर हत्तींच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध करायला तयार आहे। महाराष्ट्र सरकार त्याच्यावर लक्ष ठेवून असेल तेव्हा सुप्रीम कोर्टानं माधुरी हत्तीला वणतारामध्ये पाठवण्याचा जो निर्णय दिलेला होता तो बदलून हाय पॉवर कमिटीकडे जाण्याची परवानगी द्यावी आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानुसार माधुरीला पुन्हा नांदणीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।